आज 31 जुलै. तू रे माझा मितवा या स्टार प्रवाहावरील मालिकेत आजच्या भागात काय झालं ते आपण बघून घेऊ. पाटील हा अर्णवला सांगतो की साहेब, तुम्ही 4 राजेश नावांच्या वकिलांची चौकशी करायला सांगितलेली. त्यातले 3 मी ऑलरेडी ट्रेस केलेत, फक्त एक राहिला होता. तो साहेब मिळाला आहे, तुमच्या बहिणीचा नवरा. तो वकील नाही आहे साहेब. हे ऐकताच त्याची बोलतीच बंद होते. अर्णव म्हणतो, म्हणजे इतकी वर्ष हा माणूस आम्हाला फसवत होता तर? मग हा सडनली अर्णव काय बघतो काय माहीत आणि त्या रिक्षेतून उतरून निघून जातो. मे बी त्याला ईश्वरी दिसलेली असते. राकेश आणि ईश्वरी मंदिरात आलेले असतात. तेवढ्यात ते इकडे शॉपिंग करत असतात. ईश्वरी म्हणते, राकेशजी चला आता. मग हा तिकडे बघतो. मग अर्णव म्हणतो, आज याला भेटण्यापेक्षा लांबूनच बघतो, नक्की कळेल तरी की हा कोण आहे. पण मध्येच फुगेवाला येतो आणि ते दोघे तिकडून गायब होतात. मग हा त्यांचा पाठलाग करत करत पुन्हा त्यांना गाठतो आणि शेवटी अर्णव हा राकेशला बघतोच आणि त्याला खूप धक्का बसतो. त्याला अंजलीविषयी खूप वाईट वाटतं. मग ईश्वरी आणि तो राकेश बाईकवरून घरी निघून जातात. पण याच्याकडे त्याची गाडी नसते ना. मग हा धावत तरी किती पाठलाग करणार. रात्रीचा राकेश हा घरी येतो. अर्णव त्याचीच वाट बघत बसलेला असतो. राकेश घरी जाता जाताच अर्णव त्याला म्हणतो, राकेश. हा मागे वळून बघतो तर अर्णव असतो. अर्णवच्या हातात मागे त्याने एक रॉड लपवलेली असते. हा काही कळून न कळल्यासारखाच अर्णव, अरे राकेश कोण? मग हा झट करून त्याच्या डोक्यात ती रॉड घालतो आणि त्याला एका गोडाऊनमध्ये घेऊन जातो. इकडे ईश्वरी आणि नम्रता दोघी गोष्टी करत असतात. ईश्वरी म्हणते की ताई, आपण क्लाउड किचनमध्ये काय काय चेंजेस करूया ते आपण बघू आता दोघी पण. पोह्यामागे 5 रुपये जरी कमी केले तरी गिराईक वाढतील आणि त्यात आपलाच फायदा आहे. कचोरीसोबत आपण लाल चटणी देतोच, आता हिरवी चटणी पण देऊया. असं त्या दोघे काही बोलत असतात. त्यात ही 2 वेळा त्याला विचारते की इशू, ही ओढणी खूप छान आहे, स्पेशल वाटत असेल ना, होणाऱ्या नवऱ्याने दिलेलं गिफ्ट म्हणून. मग ही सांगते, अगं एवढं काय तयार? हो अगं, खूप ओढण्या होत्या पण मला कुठची घ्यावी काय समजलंच नाही. मग राकेशची पण कन्फ्यूज होते. त्यांनी झट करून ही ओढणी उचलली. मी त्यांना सांगतेच की मला ही आवडत नाही, तोपर्यंत त्यांनी ती फायनल करून टाकली पण. मग नम्रता म्हणते की तू सांगायचं की नाही आवडत म्हणून ही. मग तिने सांगितलं की मला असं सांगावं असं नाही वाटलं. मग नम्रता म्हणते, आत्तापासूनच आवड थोपवायला लागले वाटतं. इकडे अर्णव राजेशला गोडाऊनमध्ये घेऊन जातो. तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. त्याच्या तोंडावर 1 ग्लास पाणी मारतो. मग तो उठतो, त्याला शुद्ध येते. मग राकेश म्हणतो, ASRचं ऑफिस आज गोडाऊनमध्ये उघडलेलं दिसतं आहे. मग हा म्हणतो, ASR नाही, आज भाऊ बोलतोय. ताईचा भाऊ आज तुझ्यासमोर उभा आहे. सांग, माझ्या ताईला का फसवलंस आणि इतके दिवस हे नाटक का करत राहिलास? तुला आता खरं कळलंच आहे तर सांगून टाकतो. कबूल करतो की त्याला पैशाची हाव आहे. सगळं काही कबूल करतो. मग अर्णव म्हणतो, तुला आता फक्त पहिला आणि शेवटचा चान्स देतो. सगळं माझ्या ताईसमोर खरं खरं कबूल कर आणि एका नव्या आयुष्याची सुरुवात कर, काहीही खोटं न बोलता. मग पुढच्या भागात असं दाखवलं आहे की अर्णव म्हणतो, माझ्या ताईचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, आता मी तुला मिस इंदोरचं आयुष्य उद्ध्वस्त करू नाही देणार. आता बघू पुढच्या भागात काय होतं.